गरम पण होते पण टेंचर गरम व्हायला लागला। यो एकदम छोटा मासा नारबा आहे नारबा। नारबा म्हणजे पकडून पकड ना। आज पालकांची संगीत खुर्ची मुलांच्या स्कूल मध्ये संगीत खुर्चीचा मला आवाज येतो आणि ना मी नाही घेणार बाग, मला पळता नाही येणार ना शोना। मग ते बसायचं कसं पळायचं कसं, आता माझी इच्छाच नाही कशात घ्यायची। हे असं नंबर नीट काढत नाही ना त्याच्यामुळं आता मी पाककलेमध्ये सुद्धा नाही घेणार। पहिला विचार चाललेला घेईल मी तर आलो शाळेतून आणि जेवलो आणि शाळेत गेल्यावर बघितलं नंबर दिलेले त्यांनी, माझा नंबर नाही आला आणि 3च नंबर दिलेत। गेल्या वर्षी 5 नंबर काढलेले, समजा चला जास्त लोकांनी काढलेले म्हणून 5 नंबर काढले असतील त्यांनी, पण यावर्षी एवढं म्हणजे एवढं मन दुखलं आहे ना माझं खूपच। आणि आता मी विचारलं तर सांगतात की टायमाचं लिमिट होतं, तर टाईममध्ये कोणत्या बाईने टाईममध्ये बरोबर 1:30 वाजता चालू करून 2:30 वाजता एकदम बंदच केली, उठली एखादी असेल जी 2:30 वाजता उठली। पण एवढं आणि इकडं मस्त ताजी ताजी मच्छी टाकलेली आहे, सगळे टाकताय। अरे एवढी खाणार असेल तर टाकायला कशाला, आई खायत बाबा खायत ये खायत तिघं खाऊ एवढी मच्छी आरामशीर संपते। ती गर्दी साईडला काढण्याची ती ये मी नाही साफ करायला बसत, येड लागले मला। मी कोलबी साफ केली, मी बस आणि बस मी मगाशी मी साफ केली तेवढी ती पण इथं बसून। आणि यांनी बघा दिसत पण नाही कसा कॅमेरा येईल तिला म्हणून बोलतो आयफोन घे आयफोन घे। काय नको हिचे आता डोकं काढायचं आहे वाटतं। हा इथं पण हिच्याकडे डोकं नाही आणि हिच्याकडे आहे ते हे काढणार। यांच्याकडं खूप जास्त आहे माहिती आहे का, मी काय आता ते काढत बसत नाही काय नाही, ऑर्डर टिकली तर काय नाही गौरांटला सोडते स्कूलमध्ये। जवळा आणलेला त्यांनी, जवळा बनवलेला आहे आईंनी, कोलंबी इथून घेतलेली विकत, त्यांनी साफ करून ठेवली। चला पट गौरांचा सोडून येते, तसे आहेत पण नंबर काढलेत ना रांगोळी स्पर्धेचे असेच काढतात हे लोक। म्हणजे आता काय बोलू तुम्हाला, गेल्या वर्षी पण असंच केलं, म्हणजे थोडेफार आमची चांगली आहे की नाही, आमचा नंबरच नाही देत। आता पुढच्या वर्षीपासून घेणारच नाही, गेल्या वर्षी मी असेच बोललेले पुढच्या वर्षी घेणार नाही, पण परत आता घेतले, त्याच्यामुळे आता मी पुढच्या वर्षी घेणारच नाही। पुढच्या वर्षी नसेलच वाटतंय मला असं रांगोळी स्पर्धा, नसेलच तर बरी, भाग घेऊन पण काय एक कुठं लागलं, भाग घेऊन पण एवढी मेहनत करून म्हणजे नंबर यायचा असतो तरी नंबर देत नाही असं आहे। तर मी तयारी करते, गौरांची तयारी करते आणि मग शाळेत जायला निघायचं। हॅलो गुड आफ्टरनून, कशात सर्व मस्त ना, आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत। तर चला व्लॉगला सुरुवात करूया। आई तिकडं करंदी साफ करत बसल्यात, आता मी गौरांशला नेते स्कूलला, हे सोडणार होते पण मी बघते बोललो जरा कशा रांगोळीचे नंबर काढले, थोडंफार समजले मला सुद्धा, जाऊ दे चला। आज पालकांची संगीत खुर्ची मुलांच्या स्कूलमध्ये संगीत खुर्चीचा मला आवाज येतो आणि ना मी नाही घेणार बाग, मला पळता नाही येणार ना शोना। मग ते बसायचं कसं पळायचं कसं, आता माझी इच्छाच नाही कशात घ्यायची। हे असं नंबर नीट काढत नाही ना त्याच्यामुळं आता मी पाककलेमध्ये सुद्धा नाही घेणार। पहिला विचार चाललेला घेईल मी
म्हणजे काहीतरी बनवून न्यायचं. याला लय ये बनव ना घे ना. तू बनवशील? माझ्या ओढणीचं तू बनवतो का? काय बनवताय? मूग दिले, मुगापासून बनवायचंय. मूग, मटकी, हरभरा आणि अजून काहीतरी सांगितलेलं, त्याचं नाव पण येत नाही मला. तू बनवणार? काय बनवणार? इकडून चाल. एवढा मोठा बोगदे. आज संगीत खुर्ची आहे. बघू, बघायला थांबलो तर तिथं तार आहे. इकडून ये, इकडून ये. तार आहे बघू. थांबले तर, नाहीतर मग घरी येणार. वाघ लागेल. वाघ चला. खालून बडबड आहे का? हे आहे, कर ते कर. हत्ती खायचं बनवायचंय. खायचं बनवायचंय. तो मुगाचा डोसा विसा बनवतो ना आपण, तसं काय काय बनवायचंय. पप्पा नाही का बनवतात? तुला आवडतो? जा तिकडं. माहिती तरी कसा बनवतात ते. चला स्कूलला सोडते. बघू स्कूलमध्ये काय आहे नंबरचं काय आहे. गौरांग चल पटापट. तर आलो शाळेतून आणि जेवलो. आणि शाळेत गेल्यावर बघितलं नंबर दिलेले त्यांनी. माझा नंबर नाही आला नाही. 3च नंबर दिलेत. गेल्या वर्षी 5 नंबर काढलेले. समजा चला जास्त लोकांनी काढलेले म्हणून 5 नंबर काढले असतील त्यांनी. पण यावर्षी एवढं मन दुखलं आहे ना माझं खूपच. आणि आता मी विचारलं तर सांगतात की टायमाचं लिमिट होतं. तर टाईममध्ये कोणत्या बाईने टाईममध्ये बरोबर 1:30 वाजता चालू करून 2:30 वाजता एकदम बंदच केली, उठली. एखादी असेल जी 2:30 वाजता उठली. पण एवढ्या सुंदर सुंदर बाकीच्या होत्या ना. एक तर 4 वाजेपर्यंत होती. नंदी काढलेला बघा, तिचा पण नाही नंबर आला. तर माझं असं म्हणणं होतं की टीचरांनी सांगायला पाहिजे होतं की हे म्हणजे आम्ही जेव्हा गेलो ना 2 वाजता तेव्हासुद्धा सांगायला पाहिजे होतं की तुम्ही आता आलात ना, आता तुमचा नंबर येऊ शकत नाही. कारण तुम्ही आता आलात 2:15 वाजता आलात, मग 2:30 वाजता तुमची रांगोळी होणार नाही. मग तोपर्यंतच टायमिंग आहे तुमचं. मग तोपर्यंत तुमचं होणार नाही. मग तुमचा नंबर दिला जाणार नाही. तुम्हाला अशीच काढायची तर अशी काढू शकता. आता त्यांनी सांगायला पाहिजे होतं. बाकीच्या गोष्टीचा राग नाही मला, पण आता तुम्ही सांगताय की टाईम लिमिट होता, हे मला जरा खटकलं आहे. आणि म्हणजे एवढं माझं डोकं हे झालं आहे ना की बिलकुल आता कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायची इच्छा नाही माझी. असं गेल्या वर्षी पण मी ठरवलेलं की गेल्या वर्षी तरी थोडेफार जरा म्हणजे जाऊ दे, बोलून काय फायदा नाही. आता झालं गेलंच, जाऊ दे. पण बाकी स्पर्धेमध्ये आता मी बिलकुल भाग घेणार नाही. आज याचे संगीत खुर्ची तरी मगाशी बघितलं असेल गौरांश कसा बोलत होता, त्यावेळेला सुद्धा चाललेलं माझं विचार. पण आता तर बिलकुलच नाही मी घेणार, कशातच नाही घेणार. मरू दे तिकडं. नाही तर म्हणून काल बायका कितीतरी बघितलं असेल, किती कमी होत्या बायका. आणि तिकडं मी जेवायला गेलो, त्याच्यामुळं मला टाईम झाला. जर 1:30 वाजता जाऊन बरोबर 2:30 वाजताच बायकांना उठवायचं होतं, तर कोणती बाई 2:30 वाजताच उठलेली रांगोळी पुरी काढून. असं माझं म्हणणं होतं की एवढं तुम्ही नियम पाळताना मग तेवढं सांगा मला. तर त्यांनी 3 नंबर काढलेले. मी आता काय शाळेत गेल्यावर शूट नाही केलं. टीचरांना सुद्धा बोलले, म्हणजे आमच्या टीचरांना काय बोलून फायदा. दुसऱ्या होत्या त्यांना बोलले मी. तर हे असं टायमाचं मला सांगण्यात आलं. तर मला काय बोलायचंच नाही. बाकी एवढं माझं डोकं हे झालं आहे ना, जाऊ दे, झालं गेलं, शांत राहायचं. आणि स्वराच्या मम्मीचा 1ला नंबर आला. परत त्यांच्याच वर्गातल्या एक आहेत, त्यांचा 2रा नंबर आला. 3रा नंबर आमच्या वर्गातल्या होत्या, शिवाजी महाराजांचा असं फेटा काढलेला, त्यांचा 3रा नंबर आला. तर तिघींचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. छान मस्त काढलेले त्यांनीसुद्धा रांगोळ्या.
आणि 1:30 वाजता गेलेल्या त्या, त्याच्यामुळं त्यांचं अभिनंदन. तर आता बघूया, आज संगीत खुर्ची तर आपण काही जाणार नाहीत. आता आई बाबा निघालेत, मग त्यांच्या आत्याची मिस्टरांची तब्येत जरा सिरियस आहे, तर ते लोक चालेत बघायला, बाईकवर जातील. तर बघूया, जर तोपर्यंत आले 3:30पर्यंत तर मग भाऊ जातील आणायला, नाहीतर मग मी जाईल घेऊन यायला. आता बायका जाणार आहेत 2 वाजता, पण मी 2 वाजता जाणार नाही. मला ब्लॉगसुद्धा अपलोड करायचा, ब्लॉग नाही अपलोड केला अजून, मला थंबनेल बनवायचं आहे, त्याच्यामुळं ते करते. आणि मग 3:30 वाजता मग जाईन मी आणायला. असं झालं आहे. तर वाजलेत आता 6 आणि इकडं चालू आहेत भाकरी, ज्वारीच्या भाकरी चालू आहेत. इकडं 2 माझ्यासाठी आणि गौरांसाठी तांदळाची भाकरी चालू आहे. इकडं भाकरी करता करता मला गौरांना सुद्धा बघायला जायला लागते. खेळतोय, मारामारी होते ना, तर त्याला मारतात. तसं आता 1 फेरी मारून आले मी, त्याच्या 2 फेऱ्या झाल्या माझ्या. आता परत जरा एक भाकरी करून मग त्यात इथं घेतलं स्टूल बसायला, आणि उभं राहून ना कंबर जाते पुरी कामातून, त्याच्यामुळं. तर आता जरा फेरी मारते, 1-2दा बघते, परत आला की त्याला दूध देते प्यायला, पहिला गरम करते. आणि नाही तर मग दूध नाही तर कॉफी तो आवडीने पितो थंड. तर आता ते देते. इकडं भाकरी चालू आहे. आई बाबा गेलेत परत आता बघायला त्यांच्या मिस्टरांना. तर मग मला आता लक्ष ठेवायला लागतं. आता परत जाऊन बघते, नाही तर मग भांडणं होतात आणि मारामारी चालू होतात. अभ्यासाला पण थोडंसं बसवते, श्लोक घेते त्याचे. टी व्ही लावलेली दुपारी, तर टी व्ही थोडीशी बघितली आणि मग गेला परत बाहेर. भाकरी झाली म्हणजे. मच्छीवाले आलेले आहेत आमचे, बोयरी पिलसा बोलतात याला, आमच्या इकडे बोयरी बोलतात. अरे ही छोटीवाली बोयरी, हो मोठा पिलसा. अच्छा, किती मोठा आहे बघ. ते तळलं ना मस्त लागतं तळल्यावर. त्याला बोलतात पिलसा. थोडीशी चपात्याने अंड खाल्ला. जेवला, पोट नसेल भरलं त्याचं. आणि हे काय, ही कसली मच्छी ती? नारवा. नारवा येऊ काय काय मच्छी रे बाबा, काटे असतील ना? नारव्याला मी काटा नाही. नाही, ते बागड्यासारखं दिसते ना. काटा नसणार असं होणारच नाही माशाला. ते तुम्ही खाण्यासाठी बोलतात, तुम्ही खावं. अरे मधला काटा असतोच ना, बघा बिगर काटा. काटा आला बघा, यो काटा. ए माशा, इकडं बघ माच्या, बघ माच्या किती मोठा टाकला पप्पाने त्याच्यात. तू कुठला खाशील? पप्पाने किती मोठा टाकला आतमध्ये, पिशवीत टाकला. दाखवा हो पप्पा किती मोठा. तुझ्यासारखा. व्हिडिओ काढा त्याची. छोटा आहे, हातात पकडून. पकड ना हातात. माझा फोन कुठं ठेवलाय? गौरांचा पण आमच्या चॅनल आहे, गौरांश पण आता फेमस होणार. देतो. कपड्याला नको, नीट पकड, असं टाईट पकड. गरम पण होते, टेन्शन गरम व्हायला लागला. ह्यो एकदम छोटा मासा. नारबा आहे, नारबा. नारबा म्हणजे पकड ना. फोन घे म्हणाली परत, दोन्ही घ्या परत. माझा फोन नीट करता व्हिडिओ म्हणाली. नारबावाले थांब, इथं बघ, दाखव कुठली फिश आहे सांग. फिशचं नाव काय? पकड, अशी दाखव, नीट हलू नको. नीट अशी आडवी कर, गोल फिरव. आणि इकडं मस्त ताजी ताजी मच्छी टाकलेली आहे.
सगळे टाकताय? अरे एवढी खाणार असेल तर टाकायला कशाला? आई खायत, बाबा खायत, ये खायत, तिघं खाऊ एवढी मच्छी आरामशीर संपते. ती गर्दी साईडला काढण्याचं ती ये अजून तिकडं साफ करायचं काम चाललं. मी काही भांडी घासून घेतली, काही आता थोड्या टायमानंतर किंवा यांचं साफ झाल्यावर घासून घेते. तुम्ही जेवताय ना का नाही जेवत? काढून घेते.